प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राच्या अति दक्षिणेस सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4, तिरेखोल. महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी आहे तिरेखोल. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचा एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? ऑप्शन क्रमांक 1, एकूण 4 विद्यापीठ आहेत. प्रश्न क्रमांक 3, मानवी सप्ताह ही मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? मानवी सप्ताह हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 3, महर्षी कर्वे यांनी सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 4, प्लास्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? प्लास्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? ऑप्शन क्रमांक 1, सिमेंटपासून मिळवतात. प्रश्न क्रमांक 5, इंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे? इंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हे कीटकनाशक आहे इंडोसल्फान. प्रश्न क्रमांक 6, उंदीर मारण्यासाठी कोणत्या औषधाचा उपयोग करतात? उंदीर मारण्यासाठी कोणत्या औषधाचा उपयोग करतात? ऑप्शन क्रमांक 1, झिंक फॉस्फेटचा उपयोग करतात उंदीर मारण्यासाठी. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या वायू प्रदूषण होत नाही? खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? ऑप्शन क्रमांक 3, ऑक्सिजनमुळे प्रदूषण होत नाही. प्रश्न क्रमांक 8, गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे धरण कोणते आहे? गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे धरण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1, इटिहाडोह हे गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे धरण आहे. ऑप्शन क्रमांक 1, इटिहाडोह. प्रश्न क्रमांक 9, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती जमात केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केले आहे? ऑप्शन क्रमांक 2, मांडियागोंड हे चंद्रपूर जिल्ह्यातील अतिमागास म्हणून जाहीर केले आहे शासनाने, मांडियागोंड. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान उबदार राहते? ऑप्शन क्रमांक 3, कार्बन डायऑक्साईडमुळे या वायूमुळे पृथ्वीचे हवामान उबदार राहते. प्रश्न क्रमांक 11, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3, रॉट आयर्न हा सर्वात शुद्ध प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 12, न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला होता? ऑप्शन क्रमांक 2, जेम्स चॅडविकनी न्यूट्रॉनचा शोध लावला होता. प्रश्न क्रमांक 13, अग्निशमन वायू म्हणून कोणत्या वायूचा उपयोग करतात? अग्निशमन वायू म्हणून कोणत्या वायूचा उपयोग करतात? ऑप्शन क्रमांक 3, ऑक्सिजनचा उपयोग करत असतात. प्रश्न क्रमांक 14, गोबर गॅस संयंत्रांमधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो? ऑप्शन क्रमांक 2, इथेन हा गॅस गोबर गॅस संयंत्रांमधून मिळत असतो. ऑप्शन क्रमांक 2, इथेन. प्रश्न क्रमांक 15, रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशास म्हणतात? रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3, सल्फ्युरिक ॲसिडला रसायनाचा राजा असे म्हणतात, सल्फ्युरिक ॲसिड. प्रश्न क्रमांक 16, अणूच्या केंद्रामध्ये खालीलपैकी काय नसतात? अणूच्या केंद्रामध्ये खालीलपैकी काय नसतात? तर अणूच्या केंद्रामध्ये ऑप्शन क्रमांक 3, इलेक्ट्रॉन नसतात अणूच्या केंद्रामध्ये. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्र राज्य प्राणी शेकरू प्रामुख्याने खालीलपैकी कुठे आढळतो? महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू प्रामुख्याने खालीलपैकी कुठे आढळतो? ऑप्शन क्रमांक 2, भीमाशंकर येथे आढळतो हा प्रामुख्याने प्राणी, महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू. प्रश्न क्रमांक 18,
अलंकार मीमांसा या पुस्तकाचे खालीलपैकी लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 19 फकीरा ही कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 अण्णाभाऊ साठे हे फकीरा कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 20 रत्नागिरी येथे पतित पावन हे मंदिर कोणी सुरू केले? ऑप्शन क्रमांक 3 स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतित पावन हे मंदिर सुरू केले. प्रश्न क्रमांक 21 विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 मायक्रोसॉफ्ट या कंपनीने विंडोज ही संगणक प्रणाली सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 22 PDF चा फुल फॉर्म खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे PDFचा फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 23 सर्वात वेगवान प्रिंटर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 लेझर प्रिंटर सर्वात वेगवान आहे. प्रश्न क्रमांक 24 हवाई उडाणाचा शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात? हवाई उडाणाच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 एरोनॉटिक्स असे म्हणत असतात. प्रश्न क्रमांक 25 वाफेच्या इंजिनाचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 26 क्ष किरणाच्या अतिवापरामुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? ऑप्शन क्रमांक 2 कर्करोग हा क्ष किरणाच्या अतिवापरामुळे होऊ शकतो. महाराष्ट्राचा किती टक्के लोकसंख्या साक्षर आहे? महाराष्ट्राची किती लोकसंख्या साक्षर आहे? ऑप्शन क्रमांक 2 82.3% साक्षरता महाराष्ट्रामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 28 घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 भू. घर या शब्दाचा समानार्थी भू आहे खालीलपैकी. प्रश्न क्रमांक 29 मुलांनो तात्काळ बाहेर जा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 आज्ञार्थी. मुलांनो तात्काळ बाहेर जा या वाक्यातील क्रियापद आहे तर त्याचा प्रकार ओळखायचा आहे तर ते प्रकार आहे आज्ञार्थी. प्रश्न क्रमांक 30 उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. उखळ पांढरे होणे. तर ऑप्शन क्रमांक 2 पुष्कळ द्रव्य मिळणे म्हणजेच उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 31 तो गाणे गातो या वाक्याचा प्रयोग खालीलपैकी कोणता आहे? तो गाणे गातो. ऑप्शन क्रमांक 2 कर्तरी प्रयोग आहे. तो गाणे गातो. प्रश्न क्रमांक 32 स्तुती या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 निंदा. स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निंदा करणे. पूर्वी कधी घडले नाही असे या शब्दसमूहाचा अर्थ काय आहे? पूर्वी कधी घडले नाही असे या शब्दसमूहाचा एक अर्थ शब्द सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 अभूतपूर्व. ऑप्शन क्रमांक 2 अभूतपूर्व होईल. प्रश्न क्रमांक 34 200 रुपयांना छत्री आहे अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. 200 रुपयांना छत्री आहे यामध्ये विभक्ती ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थ विभक्ती आहे याच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 35 रूपसी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणता आहे? रूपसी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 शांता शेळके यांनी रूपसी हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 36 डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले आहे? डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले? ऑप्शन क्रमांक 2 वीणा गवाणकर यांनी यांचे चरित्र लिहिले आहेत. वीणा गवाणकर. 37 खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात या राज्यामध्ये विधान परिषद नाही. ऑप्शन क्रमांक 3 गुजरात. प्रश्न क्रमांक 38 काटेपूर्णा नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? काटेपूर्णा नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? ऑप्शन क्रमांक 1 वाशिम या जिल्ह्यामध्ये काटेपूर्णा नदी उगम पावते. ऑप्शन क्रमांक 1 वाशिम. प्रश्न क्रमांक 39 नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 हा प्रकल्प तेलंगणा राज्यामध्ये आहे.
नागार्जुन सागर प्रकल्प ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 40. हिमालय हा कोणत्या प्रकाराचा पर्वत आहे? हिमालय हा कोणत्या प्रकाराचा पर्वत आहे? ऑप्शन क्रमांक 2 अर्वाचीनवल्ली या प्रकारचा हा पर्वत आहे. ऑप्शन क्रमांक 2 अर्वाचीनवल्ली हिमालय पर्वत या प्रकाराचा आहे. प्रश्न क्रमांक 41. मुंबई बेट हे ब्रिटिशांना कोणाकडून अदान मिळाले होते? मुंबई बेट हे ब्रिटिशांना कोणाकडून अदान मिळाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगाजकडून हे ब्रिटिशांना मुंबई बेट मिळाले होते. पोर्तुगाजकडून ब्रिटिशांना मुंबई हे बेट अदान म्हणून मिळाले होते. प्रश्न क्रमांक 42. बोधगया हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बोधगया हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 बिहार या राज्यामध्ये बोधगया हे धार्मिक स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 43. उसेन बोल्ट हा धावपटू कोणत्या देशातील रहिवासी आहे? उसेन बोल्ट हा धावपटू कोणत्या देशातील रहिवासी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जमैका या देशातील हा रहिवासी आहे उसेन बोल्ट. प्रश्न क्रमांक 44. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 क्लोरीन. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? तर क्लोरीन ऑप्शन क्रमांक 1 वापरले जाते. प्रश्न क्रमांक 45. हिमोग्लोबिन खालीलपैकी कशाचे वहन करते? हिमोग्लोबिन हे खालीलपैकी कशाचे वहन करते? तर ऑप्शन क्रमांक 2 हे ऑक्सिजनचे वहन करते हिमोग्लोबिन ऑप्शन क्रमांक 2 ऑक्सिजन. प्रश्न क्रमांक 46. मलेशियाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मलेशियाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कोलालंपूर हे मलेशियाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? खालीलपैकी चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1088 हा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 48. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान कोणते आहे? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चोंडी हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान आहे. प्रश्न क्रमांक 49. कागदाचा शोध कोणत्या देशामध्ये लागला? तर कागदाचा शोध ऑप्शन क्रमांक 2 चीन या देशामध्ये लागला आहे. ऑप्शन क्रमांक 2 कागदाचा शोध चीन. प्रश्न क्रमांक 50. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहे? आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे खालीलपैकी लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर नरेंद्र जाधव हे आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत.